नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार आणि या परिणामामुळे अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजार त्या ठिकाणी ठरवत असतो। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात वाढणार किंवा घटणार हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून असते। आंतरराष्ट्रीय बाजाराचा सध्या विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी $12.25 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जून महिन्यात $11.5 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान राहणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी अथवा प्रचंड मंदी इथं दिसत नाही, तर एका रेंज मध्ये सोयाबीनचा भाव इथं आपल्याला या ठिकाणी जून महिन्यात दिसणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल आपल्याला की आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती 100% परिणाम होणार। देशांतर्गत सोयाबीनची भाव पातळी सध्या 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नसेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही। परंतु 1 जून नंतरचा विचार केला तर सोयाबीनचा भाव प्रचंड तेजी दाखवणार नाही। पण आपला महत्त्वाचा प्रश्न काय की बाबा 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तेजी येणार की मंदी आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार?
तर या प्रश्नाचं उत्तर 1 जून नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काय की मान्सून या ठिकाणी थोडा यंदा वेळेवरती येणार आहे आणि मान्सून येताना शक्तिशाली आहे, म्हणजे आपल्याला खत बियाणाचं व्यवस्थापन करावं लागेल. खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असणार आहे आणि ही पैशाची परिपूर्तता करण्यासाठी आपण 1 जून नंतर सोयाबीनची विक्री करणार आणि 1 जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर मला सांगा सोयाबीनची आवक बाजारात या ठिकाणी वाढणार आहे आणि बाजार समित्यामध्ये सोयाबीनची विक्री वाढली तर आपोआप याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होणार आणि सोयाबीनचा बाजारभाव 1 तारखेनंतर म्हणजे 1 जून नंतर 100% घटताना दिसणार आहे आणि 50 ते 100 रुपयाची मंदी आली किंवा भाव घसरला आणि भाव पातळी 4100 ते 4600 दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. विक्रीचा विचार करत असाल तर इथून 31 मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची शक्यता नाही, म्हणून 4500 4600चा भाव जर आपल्याला 31 मे पर्यंत दिसला तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि 50% सोयाबीन हे आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्री केलं तर आपला होणार फायदा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे आपल्याला जो बाजारभाव पडतो त्या भावानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा. तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.